नमस्कार गाईज, आज मी तुम्हाला शेवयाची खीर कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे बघा। इथे मी इलायची पावडर घेतलेली आहे, 2-3 काजू बदाम आणि काळे मनुका घेतलेला आहेत। 1 कप मी साखर घेतलेली आहे, 2 चमचे मी तूप घेतलेला आहे। इथे मी बारीक शेव घेतलेली आहे, पाणी घेतलेलं आहे आणि गरम करून घेतलेला हा दूध 1 ग्लास। चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण। इथे मी टोप गरम करत ठेवलेला आहे। आता आपण त्यात तूप टाकून घेऊया। तूप चांगला गरम झाला पाहिजे। आता आपण त्यात बारीक शेव टाकून घेऊया आणि चांगले परतून घेऊया आपण। गॅस मी बारीक आचेवर ठेवलेला आहे, नाहीतर मग ही शेव आपली करपून जाईल। चांगली सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया। बघा गाईस, किती मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया। अजून 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। आता चांगली उकळी येऊ द्या। गॅस मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे। बघा गाईस, किती उकळी मस्त आलेली आहे। आता आपण त्यात इलायची पावडर टाकून घेऊया। इथे मी काजू बदाम आणि मनुका घेतले आहे, ते टाकून घेऊया। 1 कप साखर घेतलेली आहे, ते टाकून घेऊया त्याच्यात। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। बघा किती मस्त शिजलेली आहे आपली शेव। आता त्यात 1 ग्लास दूध टाकून घेऊया। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिट उकळी काढून घेऊया आपण। गॅस मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे। बघा गाईस, किती मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त झाली आपली शेवयाची खीर। हे बघा, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम मध्ये आपली शेवयाची खीर झालेली आहे। आता ती काढून घेऊया आपण। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।